सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आणि कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वाती आणि आज आपण स्वातीज रेसिपीजमध्ये पारंपरिक विदर्भ पद्धतीने अनारसे पाहतोय. अनारशाची जाळी बघा तुम्ही, काय मस्त जाळी आलेली आहे. अगदी पारंपरिक रेसिपी आहे. या रेसिपीनुसार तुम्ही एकदा अनारसे बनवून बघितले ना, तर याची चव आणि ही रेसिपी कधीच विसरणार नाही याची गॅरंटी मला आहे. कारण अनारशाला आलेली जाळी बघा तुम्ही. तुम्ही गुळाचे अनारसेसुद्धा खाणं विसरून जाल. खूप मस्त चव लागते याची. तर ही रेसिपी आपण सुरू करूया. ही रेसिपी अगदी पारंपरिक आहे. माझ्या आईची रेसिपी आहे. ती या रेसिपीनुसारच 30 ते 40 वर्षापासून अनारसे बनवत आहे. अनारशासाठी लागणारं परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेलच आणि भरपूरशा टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी बघा आपल्याला इथे 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. तर तांदूळ हा जुना घ्यायचा शक्यतोवर आणि या तांदूळाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदळाचे आपण इथे अनारसे बनवत आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं. याला 2-3 दिवस भिजत घालायची गरज नाही. फक्त एकच रात्र आपल्याला याला भिजत घालायचं आहे. आता भरपूर पाणी टाकून तांदूळ इथे आपण रात्रभरासाठी भिजत घालणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघतोय आपण आता हे तांदूळ छान भिजलेत. आता याच्यावरचं हे पाणी आपण एका चाळणीमध्ये चाळून घेऊया. एखादं इथे तुम्ही बेसिंगमध्ये सुद्धा करू शकता. मी इथे खाली एक मोठा गंज घेतलाय, त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे तुम्हाला दाखवायसाठी. तर हे सगळं पाणी आपण चाळणीवरती काढून घेतलं आणि असंच चाळणीवर याला अर्धा ते पाऊण तास असं झरपट ठेवायचं, म्हणजे याच्यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल. आता बघा पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि इथे एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे तांदूळ आपल्याला पसरून द्यायचे आहेत आणि याला थोडंसं असं पुसून घ्यायचं बघा असं वरून, म्हणजे लवकरच हे सुकतात. उन्हात वगैरे ठेवायची गरज नाही. फॅनखाली ठेवले तर चालेल, नाहीतर अशाच ठेवून द्यायचं. अर्धा ते पाऊण तास किंवा 2 तास तुम्ही ठेवू शकता. याच्यावरचा जो पाणी आहे ते सगळं असं सुकलं गेलं पाहिजे. अगदी ज्याला वाळवायचं नाही बघा, थोडंसं मॉइश्चर याच्यामध्ये असलंच पाहिजे. अगदी ते कोरडे थंड नाही करून घ्यायचे हे. तर आता बघा इथे मी 2 तास याला असंच याच्यावरती ठेवलं होतं. आता याला आपण मिक्सरमध्ये जेवढे बसतील तेवढे तांदूळ घेऊया आणि याची जेवढी होईल तेवढी बारीक पावडर करायची. मस्त इथं बारीक पावडर करून झालेली आहे. याला आपण आता चाळून घेऊ. एका चाळणीने याला छान मस्त असं चाळून घ्यायचं. शक्यतोवर रवा गाळायची चाळणी असते ना, त्याने चाळला तर खूप छान. नाहीतर आपली पीठ गाळायची चाळणी याने सुद्धा तुम्ही याला गाळून घेऊ शकता. तर बघा इथे किती मस्त बारीक पीठ तयार आहे. आता या चाळणीमध्ये जर काही जाडं असेल तर ते परत मिक्सरला दळून घ्यायचं. या पद्धतीने मी इथे सगळं हे पीठ दळून घेतलंय. आता हे पीठ आपल्याला इथे मोजायचं आहे बघा. आधी तांदूळ मोजून फायदा नाही. हे झाल्यानंतर हे पीठ मोजायचं. म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण येतं. तर इथे मला हे 2 वाट्या पीठ भरलेलं आहे आणि थोडंसं हे वर आहे. 2 वाट्या भरून 1 चम्मच असेल हा, 1 टेबलस्पून. आता आपल्याला 2 वाट्यांना समजा 1 वाटी साखर घ्यायची आहे. इथे मेजरमेंट तुम्ही लक्षात घ्या. साखरेचा मेजरमेंट अगदी परफेक्ट असायला हवं, नाहीतर अनारसे जमत नाही. 2 वाट्या पीठ झालं तांदळाचं, की त्याच्यात 1 वाटी साखर टाकायची. पिठी साखर. पिठी साखर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि हे जे थोडंसं 1 चमचा वर होतं पीठ, त्याच्यासाठी मी अर्धा चमचा साखर एक्स्ट्रा घेतली आणि आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं. आता याचा आपल्याला गोळा बनवायचा. याच्यामध्ये पाणी लावायचं नाही. पाण्याचा हातसुद्धा लावायचा नाही. ज्या आपण या परातमध्ये करत आहे, ती परातसुद्धा आपल्याला ओली, ओलसर अजिबात पाहिजे नाही. कोरड्या डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये याला आता आपण भरून ठेवूया. तर त्याच दिवशी संध्याकाळी मी तुम्हाला हे दाखवत आहे. अगदी झटपट रेसिपी आहे, न चुकता होणारी. काही नाही 2-3 दिवस, काही लोकं म्हणतात 2-3 दिवस ते ठेवावं लागतं आणि मग ते 2-3 दिवस ते त्याचं याला असं मालं म्हणतात आमच्या इकडे, अनारशाचं मालं. तर हे बांधून ठेवावं लागतं असं काहीच नाही आहे. सकाळी आपण हे बांधून ठेवलं आणि संध्याकाळी बघतोय हाताला थोडंसं पाणी घ्यायचं, 1 ते 2 थेंब. त्याच्यापेक्षा जास्त नाही, 1 ते 2 थेंबच पाणी घ्यायचं आणि हाताने असं चोळून घ्यायचं. बघा, पहिले आपण थोडंसं घेतलं तर हात ओला होईपर्यंत, आता परत असं हात ओला होईपर्यंत 1-2 थेंब घेतलेलं आहे. एकदम जर तुम्ही पाणी टाकलं तर साखरेला पाणी सुटते बघा आणि एकदम हे एकदम पातळ होऊन जाईल. त्यामुळे पाणी एकदम सांभाळून टाकायचं. हात फक्त ओलसर असला पाहिजे. ही दुसरी टिप समजावी. साखरेचं प्रमाण याच्यात परफेक्ट लागतं आणि दुसरं म्हणजे याला पाण्याचा जास्त वापर नको.
आता तुम्हाला कितका मोठा किंवा किती लहान अनारसा बनवायचा आहे त्यानुसार गोळा घ्यायचा. आणि बघा इथे किती मस्त सॉफ्ट गोळा लागलेला आहे. असा एक कागद घ्यायचा, मेन कापड किंवा कुठलीही एखादी कॅरी बॅग येते तशी, आणि त्याच्यावर गोळा ठेवून असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं बघा. आणि झारा, हा स्पेशल झारा येतो अनारशाचा. आता तुमच्याकडे हा नसेल तर आपला रेग्युलर झाऱ्यावर सुद्धा तुम्ही करू शकता, पण हा अगदी पारंपरिक झारा आहे अनारसे बनवायचा. तेलाचं टेम्परेचर तुम्ही बघू शकता. अनारसा टाकल्यानंतर त्याला असं थोडंसं हलवायचं, वर खाली करायचं आणि मस्त अशी जाळी येईपर्यंत अनारसा इथे तळून घ्यायचा. अनारसा तेलामध्ये आपण सोडलेला नाही आहे, तो झाऱ्यावरच आहे, तुम्ही बघू शकता. गॅसची फ्लेम ही आपण लो टू मिडियमच ठेवलेली आहे. तेल एकदम तापलेलं नको. अनारशावरची जाळी बघा तुम्ही, काय मस्त जाळी आलेली आहे. असं एखाद्या सुरीने वगैरे त्याला काढून घ्यायचं. यावेळेस हा खूप गरम असतो आणि नरम असतो, हात लावल्याला तुटतो, तर त्याला थोडंसं थंड व्हायला ठेवायचं. या पद्धतीने आपण इथे बाकी सगळे अनारसे बनवून तयार करूया. आता इथे बघा, जर तुमच्या अनारशाला जाळी येत नाहीये तर समजायचं साखरेचं प्रमाण कुठंतरी कमी जास्त झालेलं आहे. मग त्या गोळ्याला अनारसा लाटताना थोडीशी साखर लावायची. थोडीशी म्हणजे अगदी थोडीशी, थोडी साखर लावून त्याला लाटून घ्यायचा आणि अनारसा तळून बघायचा. साखरेचं प्रमाण जर परफेक्ट झालं की अनारसा तुटत नाही, तेलात विरघळत नाही आणि जाळी मस्त येते. आणि ज्या परातमध्ये ठेवत आहे ती अशी थोडीशी तिरपी ठेवायची, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असते ते निघून येतं. इथे या पद्धतीने मी अगदी पांढरे शुभ्र जाळीदार अनारसे बनवून तयार केलेले आहेत. ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि तिनेच मला हे बनवून दिली. बघा काय मस्त जाळी आलेली आहे अनारशाला. या म्हटला की बऱ्याचशा बायकांना टेन्शन येते की अनारसा जमत नाही, मग गुळाचा जमत नाही, साखरेचा जमत नाही, बरेचसे कारण असतात. या रेसिपीनुसार तुम्ही एकदा अनारसे करून बघा. तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल, खूप छान आणि जाळीदार पांढरे शुभ्र असे अनारसे बनवून तयार होतात. तुम्हाला माझ्या आईच्या अनारशाची रेसिपी आवडली का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी काही तुम्हाला टिप्स हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मग विचार कसला करताय? पटकन तांदूळ भिजत घाला आणि अनारसे बनवा. आवडले तर नक्की लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि अजूनपर्यंत स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.